नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पुणे सोलापूर सर्व्हिस रोडवर केबलच्या खड्ड्यामुळे युवकाचा अपघातात युवकाच्या पायाला गंभीर दुखापत. इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे डाळज येथे पुणे सोलापूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर वायफाय केबल टाकण्याच्या कामासाठी घेतलेल्या खोल खड्ड्यांमुळे भीषण अपघात झाला आहे. घराकडे जात असताना दुचाकीस्वार दशरथ भोसले यांचा अपघात होऊन त्यांच्या एका पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स आणि रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून संबंधित कंपनी आणि ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जखमी युवकाने केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कामावर प्रशासन काय कारवाई करणार हा सवाल उपस्थित होत आहे. माझं नाव दशरथ बाळू भोसले. मी माझ्या घरी 1 नंबर डाळला चाललो होतो तर रस्त्याला काम चालू आहे टेलिफोन वायर केबलचं. तर ते रस्त्याचं काम बऱ्याच म्हणजे भरपूर जास्त जागेपर्यंत चालू आहे त्यांचं काम. तर रात्री त्यांचे भरपूर खड्डे खाणलेले आहेत, त्याच्यामुळे मला काही दिसलं नाही. आणि बॅरिकेड नाहीये, कुठं रेडिंग वगैरे असं काहीच नाहीये की जेणेकरून की जे हा इथं खड्डा आहे इथनं सावकाश जावं असं काय. तर काही तसं काय नसताना माझा अपघात झाला आणि मी शुद्धीवर नव्हतो. मला आता माझे उपचार चालू आहेत. माझा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला आहे माझा पाय. आणि ह्याच्या पहिले बरेच तिथं अपघात झालेले आहेत. आणि ते जे काम चालू आहे हे वायफाय केबलचं काम चालू आहे आणि त्यांना काही असे काही परवानगी नाही. आणि सर्व्हिस रस्त्याला काम चालू आहे, भरपूर जागे खड्डे आहेत, असे भरपूर अपघात झालेले ह्याच्या पहिले तिथं. तर माझं आर्थिक पण नुकसान झालेलं आहे आणि माझं शरीराचं पण नुकसान झालेलं आहे. तर त्या कोण टेलिफोनचा ठेकेदार आहे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि ह्याच्या पहिले पण भरपूर अपघात झाले तिथे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.